राज्यामध्ये मान्सूनचा जोरदार कमबॅक झालेला आहे। राज्यभरात पावसाचा जोर वाढतोय। आज कोकणामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलाय। रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे दक्षतेचा इशारा देण्यात आलाय। मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक घाटमाथा तसंच नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तसंच उर्वरित विदर्भामध्ये विजांसह वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा सावधानतेचा इशारा सुद्धा देण्यात आलाय। आपण दृश्य पाहतोय मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, पुणे, रायगड आणि कोल्हापूरमध्ये आपण दृश्य पाहतोय। इथे पावसाची जोरदार बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते। मुंबईमध्ये सुद्धा रात्रीपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे। तर ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये सुद्धा रात्रीपासून पाऊस कोसळतोय। तर नवी मुंबई, पुणे, भिवंडी, रायगड, कोल्हापूरमध्ये पाऊस सध्या पडतोय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख। ओम, सध्या आपण पाहतोय राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये सुद्धा पावसाची रिपरिप सध्या सुरू आहे। काय अधिकचे अपडेट्स आहे? काय हवामान विभागाने इशारा दिलाय? श्वेता, अगदी बरोबर आहे। खरं तर काल रात्रीपासूनच मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाची संततधार मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळते। मुंबई शहर असेल, उपनगर असेल किंवा मुंबई MMR रिजनमध्ये असेल, पालघर, ठाणे या सगळ्या भागामध्ये पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो, मी सध्या कुलाबा परिसरामध्ये आहे आणि गेटवेच्या या परिसरात देखील पावसाचं वातावरण जे तयार झालेलं आहे। समुद्राला उधाण देखील आले आणि आपण जर पाहिलं असेल तर रात्रीपासून ही पावसाची संततधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हवामान खात्याचा जर आपण अंदाज घेतला तर हवामान खात्याकडनं सुद्धा मुंबई आणि उपनगरासाठी पुढील 3 ते 4 तासांमध्ये मध्यम ते मुसळधार अशा पद्धतीचा पाऊस होऊ शकतो अशा प्रकारचा इशारा देण्यात आलेला आहे। या पावसामुळे जर आपण पाहिलं तर या सगळ्याचा मोठा परिणाम मुंबईच्या जनजीवनावर सातत्याने होतो। मात्र आपण जर पाहिलं तर हार्बरची आणि सेंट्रलची अशा 2 प्रकारच्या रेल्वे लाईनवर याचा थोडासा किंचितचा परिणाम झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। 5 ते 10 मिनिटं उशिरानं रेल्वेची वाहतूक होते, मात्र रस्ते वाहतुकीवरती कुठलाही फारसा मोठा फरक यामुळे आपल्याला झालेला पाहायला मिळत नाहीये। एकंदर जर आज आपण दिवसभरात पावसाचं चित्र पाहिलं तर IMDनं अर्थात हवामान खात्यानं आज दिवसभरामध्ये पावसाचा अंदाज जो आहे तो मुंबईमध्ये व्यक्त केलेला आहे। त्यामुळे प्रशासनाकडनं प्रिकॉशनरी मेजर्स सुद्धा घेण्यात येत आहेत। ज्या ठिकाणी समुद्र किनारे आहेत त्या ठिकाणी प्रशासनाकडनं आपल्या पथकं तैनात करण्यात आलेली आहेत आणि एकंदरच मुंबईमध्ये कुठल्याही प्रकारचा फटका पावसामुळे मुंबईकरांना बसू नये यासाठी प्रशासनाकडनं काळजी घेतली जाते। ज्या दुर्घटना होत आहेत त्या टाळण्यासाठी सुद्धा प्रशासनाकडनं विविध उपाययोजना केल्या जातात। त्यामुळे मुंबईमध्ये येत्या काळात, येत्या काही दिवसांमध्ये, काही तासांमध्ये पावसाचा रोख नेमकं कसा असणार आहे हे देखील पाहणं इंटरेस्टिंग असेल। श्वेता, अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।